पहिल्या फेरीतील सगळ्यात शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे। पहिला चेंडू वाईड, पाय पकडण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत। डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू, नवखे गोलंदाज आहेत, कमी अनुभव असणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पाचारित करण्यात आलेले आहे। लागोपाठचे दोन चेंडू या गोलंदाजाच्या वतीने वाईड फेकण्यात आलेले आहेत। स्टार्टिंगला फलंदाज आहेत केतन, हा चेंडू निर्धाव आहे। हा चेंडू चांगला आहे, पदलालित्याचा अभाव स्पष्टपणे जाणवतो। फलंदाज केतन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत। खानिवरे ब संघ फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे। नाणेफेक जिंकली होती जय बजरंग मोहगर या संघाने। गोलंदाज नवखे आहेत, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे। खरं तर दोन चेंडू त्याने वाईट जरूर हाताळलेले आहेत, परंतु क्षमता चांगल्या आहेत। साइड आर्म गोलंदाजी करतायत, लेग स्टिक उखाडण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सातत्याने वारंवार पाहायला मिळतो। सेम मिस्टेक हॅज बीन डन बाय दी बॉलर, रिपीटेडली डन बाय बॉलर वी कॅन कॉल इट। या षटकातील तिसरा चेंडू वाईड फेकलेला आहे, दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नाही। जर्सी नंबर 31 इज ऑन इज बॉलिंग मार्क, दिस टाइम आउटसाइड द ऑफ स्टिक, कॉल फॉर सिंगल अँड गॉन। आपण बघतो केतन यांना ही धाव पूर्ण करायची होती। चेंडू फळीचा खरतर संपर्क आला नव्हता, यष्ट्यांच्या बाजून यष्टी रक्षकाने चेंडू सोडला होता। खूप नाखुश दिसतात केतन। तीन धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघत आहोत। फलंदाज केतन हृदय द्रावक अंतःकरणाने खेळाडू कक्षाकडे जात आहेत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत अक्षय। वेलकम आर्यन। समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे चेंडूला, विषयपदे फटका एक्झिक्यूट केला होता। भूषण चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत। उलट्या मार्गाने भूषणला प्रवास करायचा होता, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही। संघ प्रतिनिधी इतर खेळाडू नाराज आहेत त्याच्यावर। या पद्धतीचे खरं तर झेल अत्यंत कठीण असतात। मला असं वाटतं करण होते तिकडे। 2 धावा पूर्ण होत आहेत, धावपलक पुढे गेलं, 5 धावा धावपलकावर। पायांमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, चांगला चेंडू हाताळला यावेळेस गोलंदाज नयनने। नयनचा नयनरम्य चेंडू आपण बघतो। खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, मागचा पाय जणू काही फेबिकॉलने फिक्स केलेला आहे। पदलालित्याचा स्पष्ट अभाव जाणवतो। पहिलं षटक संपलं, नयनने चांगलं षटक खरं तर इकडे हाताळलं। 3 चेंडू त्याने वाईड फेकले होते, परंतु गोलंदाजी ओव्हरऑल आपण पाहिली त्यांनी चांगली केली। पहिल्या षटकामध्ये 5 धावा धावपलकावर 1 गडी गमावलेला आहे। प्रथम फलंदाजी करणाऱ्या खानिवरे ब ने दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते। पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे हे षटक फेकण्यासाठी दिले जात आहे। मोहगर संघ अधिकचा वेळ खर्च करू नका। गोलंदाज महेश गोलंदाजीच्या मार्गावर येत आहेत। महेश ठोंबरे गोलंदाजीसाठी येत आहेत। जर्सी नंबर 45 दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजीसाठी तयार। पहिलं षटक चांगलं राहिलं होतं ते म्हणजेच नयनचं। 11:21 या डावाला सुरुवात झालेली आहे। बघा अतिरिक्त वेळ जर खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल। या अगोदर 3 संघांना ही पेनल्टी आम्ही दिलेली आहे, त्यामुळे नियमांपेक्षा कोणी मोठं अथवा कोणी छोटा नाही। पहिला चेंडू फुलटॉस समोरच्या दिशेने खेळतायत। ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु वेगाने परास्त केलं फलंदाजाला।
जोपर्यंत बॅटचा फॉलो थ्रू इथे फलंदाज सुरू करतायत त्या अगोदर चेंडू स्टिकर एंडला आदळला होता. यावेळेस इथे सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. समोर खेळतायत बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या वतीने आपण बघत आहोत. खानिवरे ब संघासमोर अडचणी वाढलेल्या आहेत. जय बजरंग मोहगर यांचं प्रदर्शन चांगलं पाहायला मिळतं. आणखी एक चांगला चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय करण्यात आलेले परंतु हा नो बॉल. ओ माय गुडनेस व्हॉट हॅपन देअर. फलंदाज वाचलेले आहेत. ओव्हर स्टेपचा नो खरं तर इथे जाहीर केला जातोय पंचांच्या वतीने. घारीप्रमाणे लक्ष आहे इथे पंचांचं आणि त्याचमुळे हा चेंडू नो घोषित करण्यात आलेला आहे. फुलल यांचा चेंडू जरूर हाताळला होता गोलंदाजाने आणि यष्ट्या सुद्धा उखाडल्या होत्या परंतु नियम बाह्य चेंडू त्याने हाताळला. नो बॉल आला. येणारा चेंडू फ्री हिट असेल. चांगलं थेट प्रक्षेपण आपण बघतो त्यांच्या वतीने रिप्ले सुद्धा दाखवण्यात आला. यावेळेस इथे फटका फसलाय. पायचे झेल टिपण्यात येईल का आणि हा झेल झाला नाही. तसाही फ्री हिटचा चेंडू होता. दोन धावा मिळाल्या. धावफलक याचमुळे पुढे जात आहे. एकरी दुहेरी धावा मिळत आहेत. मोठे फटके शोधावे लागतील फलंदाजांना तर अपेक्षित टार्गेट पर्यंत ते पोहोचू शकतात. आणखी एक फुलटॉस. यष्टी रक्षक भूषण यांच्या बाजूने चेंडू मागे मार्गस्थ होतो अत्यंत वेगाने. वाईड +4 फायफर. महत्वाचा चौकार इथे मिळतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाला वाईड बॉल पण होता म्हणजे 5 धावा मिळाल्या. हाकून टप्प्याचा चेंडू स्वतःला एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. या अगोदर यॉर्कर हाताळायचा होता गोलंदाजाला परंतु अधिकची लांबी मिळाली आणि यष्टी रक्षकाने सुद्धा चूक केली होती. यष्ट्यांच्या मागे भूषण भोईर. लपेटण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. लाईन पिक करता आली नाही. षटक संपतायत. 2-2 षटकांच्या अंती प्रथम फलंदाजी करणाऱ्या खानिवरे ब ने बनवलेले धावा 14. एक गडी बाद. जय गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. जर्सी नंबर 44. उजव्या बाहेरचा चेंडू फुलल यांचा चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. क्षेत्ररक्षक आपण बघतो डीप मध्ये उपस्थित आहेत. मोगर संघाचा विचार केला तर त्यांच्या जर्सी नंबर कडे जर आपलं लक्ष गेलं तर जास्तीत जास्त जर्सी नंबर 45 आहेत. त्याचमुळे रोहित शर्माचे चांगले फॅन असावेत हे सगळे खेळाडू. जर्सी नंबर 44 आपण बघत आहोत गोलंदाजीच्या मार्गावर. उजव्या बाहेरचा चेंडू खेळपट्टीच्याही बाहेर होता. चेंडूने सरळ सीमारेषा भेदलेली आहे. नो +4 वन्स अगेन 5 फॉर.
प्रीहिटचा बॉल होता त्यावर एकच धाव मिळालेली आहे. या अगोदरचा चेंडू दिशेवर नियंत्रण ठेवता आल्याने तो गोलंदाजाला फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु तो खूप बाहेर निघून गेला होता. या बेस इथे फुलरलेनचा चेंडू आणखी एकदा आपण बघतो खोलवर टप्प्याचा. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतायत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. स्टार्किंग एंडला थ्रो. या बेस इथं चांगला पिकअप आपण पाहिला आणि याचमुळे फलंदाज धावबाद झालेले आहेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करत असताना फलंदाज तिकडे बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. एकूण धाबांचा विचार केला तर आतापर्यंत धाबा बनलेले आहेत ते म्हणजे 22. 2 गडी गमावलेले आहेत. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे आयोजित नाईट धमाका चषक आपण बघतो 2025 आणि या स्पर्धेची ही पहिली रजनी. पहिल्या रजनीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्याचं पहिलं सत्र खेळलं जात आहे. येणारे सगळे सामने 3-3 षटकांचे असतील. 22 धावा बनलेले आहेत. 2 गडी गमावलेले आहेत. स्टार्किंगला डावखुरे हाताचे फलंदाज एक्सपिरियन्स कंटेंडर सोमनाथ. फुलरलेनचा चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा दरम्यान आपण सगळेजण बघत आहोत. चेंडू दरम्यान इकडे हाताळण्यात आलेला आहे. उजवेष्टीच्या बाहेरून लपेटून मारलेलं आहे. खेचून मारलं. पर्पजफुली डन बाय बॅटर. दिस कॉल ऑफ सेकंड. गुड फील्डिंग अँड गुड थ्रो. TB umpire has been called by on-field umpire Jay Sharke. There was the call of second. Good fielded by fielder. Returns that ball. It was second attempt. Third umpire will give the decision. Not out. दोन धावा पूर्ण. फुलटॉस. यावेळेस फटका मोठा आहे. याच पद्धतीच्या फटक्यांची गरज आहे फलंदाजाच्या बॅट मधून. सोमनाथने इथे चेंडूला अनाथ बनवलेला षटकार. षटक संपली. एकूण धावा धावपल आहेत 30. 2 गडी बाद झालेले. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार आपण पाहिला. घणाघाती प्रहार होता. वजनदार फटका होता. अर्धा डझन धावा मिळाल्या आणि त्याचमुळे एकूण धावपलक जाऊन पोहोचलं ते 30 वर. 2 गडी गमावलेले आहेत आणि यानंतर आपण बघू शकू चौथ्या षटकाला सुरुवात केली जाते. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज महेश ठोंबरे येत आहेत. यावेळेस इथे आपण बघतो नशिबाची साथ फलंदाजाला मिळते. कबरच्या दिशेने फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू सहित सीमा पार. चौका
जयला चेंडूवर विजय मिळवता आला नव्हता. जय आणि चेंडूमध्ये लागलेली शर्यत प्रत्येकाने उघड्या डोळ्यांनी पाहिली. चौकार आलेला आहे. मच नीडेड बाउंड्री. स्कोर इज 34 with the loss of 2 important wickets. This is the 4th over. Mahesh is the bowler. He is in second spell. 13 run he has conceded. Have not picked up any wickets. Switch it attempted. Fieldsman available. There is a second attempt. Returns that ball. Meanwhile, single has been completed by both batters. The match in between Khanewre B and Jai Bajrang Mogar. Khanewre B has lost their 2 wickets, important wickets. Akshay has done a great, remarkable job. He has contributed 14 runs. What a great anchoring role played by him. But he has to accelerate his inning because he has faced 13 balls and completed 14 runs. चला अधिकचा वेळ खर्च केला जात आहे. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. खडे खडे खेळायचा होता. इथे नेमकं काय घडलेलं आहे. पंचांचं बोट हाबाळाकडे. फलंदाज बाद. दिनेश मार्के त्याचबरोबर किशोर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत या मुख्य मंचावर. बॅकअप मिळालं होतं क्षेत्ररक्षकाचा, परंतु त्याचा काही चमकदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाची आपण बघत आहोत. 40 धावा धावफलकावर 3 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 स्टार लाईव्हचं अत्यंत दर्जेदार थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 षटक संपले. धावफलकावर धावा 40. 3 गडी बाद. आगमन सरस स्वागत. त्याचबरोबर डोंगरनवे गावची A1 जोडी जुने जाणते क्रिकेटर कुस्तीगीर भागाजी डोंगरे, त्याचबरोबर शिवाजी शेळके आणि दत्तादादा बोष्टे आपणास विनंती मुख्य मंचावर या. जसे असाल तसे या. आपलं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू करंचा यावेळेस इथे योग्य राहिला होता, चांगला होता, दिशा चांगली होती. त्याचबरोबर टप्प्यावर नियंत्रण करंचं आपण पाहिलं. एक दोनदा करण मिसफील्ड करताना जरूर पाहिला आपण सगळ्यांनी, परंतु आता इथे गोलंदाजीत तो स्वतःची उपयुक्तता सिद्ध करत आहे. अंतिमतः दिशा देण्याचा प्रयत्न इथे निश्चितच केला होता फलंदाजाने आणि त्या बाजूने आपण बघितलं आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे, त्याचमुळे जलद गतीने चेंडूचा प्रवास होतो. पर्यंत इथे अंतर गाठलं हा चौकार.
पुन्हा एकदा आपण बघतो की उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, परंतु इथे ऑफ कटरचा चांगला वापर केला होता. करणने चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने कट झालेला आपण पाहिला. हा निर्धाव चेंडू फेकला गेलेला आहे. गोलंदाजाच्या वतीने करण गोलंदाजी करतायत. 44 धावा धावपलकावर 3 गडी गमावलेले आहेत. आतली कडा लागली होती जणू काही इथे आपण बघतो प्रथम दर्शनी तर असं आपल्याला पाहायला मिळतं. आणखी एक निर्धाव चेंडू फेकलेला आहे गोलंदाज करणने. 44 रन्स 44 धावा धावपलकावर 3 गडी गमावलेले आहेत. 50 गाठता येईल का फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळेस इथे पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. ओव्हर रन झाले. फलंदाजाची त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या संघाची मदत करणारा क्षेत्ररक्षक आपल्याला सापडला. चेंडू सीमा पार चौकार. दिवंगत कामगार नेते आगरी कोळी कराडी समाजाचं स्फूर्तिस्थान दिबा पाटील यांच्यावर आधारित हे संगीत आपण ऐकलं. आडव्या बॅटने आणखी एकदा फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये इथे प्लेसमेंट केलेली आहे. वेंट लाईक अ बुलेट. व्हॉट अ ग्रेट प्लेस. षटक संपतायत. 5 षटकांच्या अंती धावफलक 52-53 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये जय बजरंग मोहघरला विजेत्या संघांदरम्यान दुसऱ्या फेरीसाठी खरं तर आपण इथे आता लॉट्स करणार आहोत. रॉयल स्ट्रायकर्स नागाव संघाचे संघनायक अथवा प्रतिनिधी, खाटेगर जगदीश संघनायक अथवा प्रतिनिधी, आई डेर माता खोपवली संघनायक अथवा प्रतिनिधी, बेस्ट ऑफ टेमगाव संघनायक अथवा प्रतिनिधी आणि विजयी संघ या पद्धतीने इथे ड्रॉ केल्या जाणार आहेत. बाय असेल. उरलेल्या ज्या 2 चिठ्ठ्या आहेत त्या 2 टीम मध्ये मॅच केली जाईल आणि मग त्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी संघ पात्र होऊ शकतील. चला सगळे स्किपर्स सगळे कॅप्टन्स आपल्याला लवकरात लवकर यायचं आहे. आपणास ही दुसरी आणि अंतिम सूचना आहे. तुम्ही जर उपस्थित होणार नसाल तर ड्रॉ इकडे केले जातील. उद्याच्या रजनीमध्ये पहिला सामना ठीक 6 वाजता सुरू होणार आहे. 5:30 वाजता त्याची रिपोर्टिंग केली जाईल. साई समृद्धी मानिवली आणि जय हनुमान कोरावळे या संघांदरम्यान पहिला सामना सागर 11 पारतळे शिवस्वराज्य 11 सावळाराम नगर बरोबर खेळेल. दुसरा सामना 6:30 वाजता रिपोर्टिंग, 7 वाजता प्रत्यक्ष सामना सुरू होईल. जय गावदेव खानिवरे आणि ओमसाई आंबेडे नियोजित तिसरा सामना ठीक 8 वाजता सुरू होईल. 7:30 ला रिपोर्टिंग. श्री गणेश पद्याचीवाडी विरुद्ध जय बजरंग डोंगरनावे बी असा हा सामना 9 वाजता असेल. 8:30 ला रिपोर्टिंग. आदर्श 11 धानिवली आणि पवार 11 मालेड या 2 संघांदरम्यान 5वा सामना असेल पहिल्या फेरीतील. 10 वाजता नियोजित सामना आहे. 9:30 रिपोर्टिंग. सगळ्या संघांनी विहित वेळेमध्ये उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. खाटेगर जगदीश विरुद्ध नागाव दुसऱ्या फेरीचा पहिला सामना.
जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्याच्यातील विजेता खाटेगर आणि नागाव यामध्ये जो सामना असेल त्याच्या विजेत्याबरोबर सामना खेळणार आहे. टेमगाव आणि खोपोली या संघांदरम्यान दुसऱ्या फेरीचा सामना होणार आहे. चला समालोचन कक्षामध्ये आपण बदल करत आहोत. दुसऱ्या फेरीचे सगळे सामने 3 षटकांचे आहेत. समालोचन कक्षामधून या ऐकूया दीपक बिराडे सरांचा आवाज. धन्यवाद. वेलकम नितीन. नितीन यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सरचे स्वागत. नितेशजी उपस्थित झाले, स्वागत आहे. चला कॅप्टन उपस्थित व्हा. खाटेकर जगदीश त्याचबरोबर रॉयल स्ट्रायकर नागाव. एक एक्स्ट्रा सामना आहे, तो सामना यानंतर आपण कव्हर करणार आहोत. प्रत्येक षटकारासाठी नितीन यांच्या वतीने 200चे कॅश प्राइज. कैलासच्या प्रत्येक षटकाराकरता अंतिम सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 11:49 गोलंदाज तयार होत आहेत. जयेश टार्गेट सेट झालेलं आहे. ओमकार आणि त्यांची सोबत देतोय डावखुर हाताचा फलंदाज कैलास. ऑल इज सेट. पहिला बॉल डबल मॅन्डेट झाले. फ्रंट फुट देऊन ड्राय करायचं की बॅक फुट देऊन सॉफ्ट बॉटममॅन प्लेस करायचं. कन्फ्युजन पाहायला मिळालं. पहिला बॉल चांगला वेग, सरळ विकेट किपरच्या हातात बॉल दाखल होतो. डॉट बॉल ती सांगतात जयेशने केली आहे लाजवाब कामगिरी. खानिवरे बी यंगस्टार संघ, यंगस्टारचा भरणा या संघामध्ये आपण बघत आहोत. रमेशजी दलपे यांच्या वतीने ऑल द बेस्ट, त्यांचं स्वागत. शफल झाले होते, पायावरती बॉल आदळतोय, मार्गस होतोय तो इनफिल्ड मध्ये. मिड विकेटला लेग बाय तर सिग्नल येईल. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या सोबतीने 53चा पाठलाग करत असताना सध्या डाव सुरू झालाय जय बजरंग मोहगड क्रिकेट संघाचा. सेकंड राऊंडचा सामना यानंतर 3 ओव्हरचा आहे. कॅप्टन उपस्थित व्हा. खाटेकर जगदीश आणि त्याचबरोबर रॉयल स्ट्रायकर नागाव. एक धाव दाफल कव्हर लेग बायच्या स्वरूपात. स्ट्रायकर कैलास. अपील मात्र पंचांचा स्पष्ट नकार आलेला आहे. उत्साह जास्त होता अपील मध्ये, आत्मविश्वास कमी होता. अपील मध्ये तो फील नव्हता. पंचांचा नकार. काही प्रेक्षक सध्या ऑन स्क्रीन सोन्या शेलके आणि त्याचे सहकारी आहेत जे आपल्या समोर जॉईंट आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. एक धाव दाफल कव्हर. डॉट बॉलची सध्या होत असताना सांगता 53चा पाठलाग सुरू आहे जय बजरंग मोगर विरुद्ध खानिवरे बी. डाऊन द लेग स्टिक, कॉल वाईड. एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल. अतिरिक्त एक धाव्याच्या सोबतीने धावसंख्या 2 ऑन बोर्ड. चला कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. खाटेकर त्याचबरोबर नागावचे. लगेचच टॉस कव्हर केला जाईल. खाटेकर टीम कॅप्टन राज इमिडिएटली या. सुनील शेळके सरांच्या शुभ हस्ते यानंतर होणारा सामन्याचा टॉस आपण कव्हर करत आहोत. चेंडू उंच निघालाय. आबालाची उंची मोजण्याकरता पहिला षटकार. षटकारांना धावसंख्या 8. राऊंड लेग वाईड बॉल. अजून एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल. विकेट किपरचं चांगलं बॅकअप आलं मात्र दिशा गोलंदाजानं मिस केली. अतिरिक्त धाव धावसंख्या 9. टॉस आपण कव्हर करत आहोत. एक्स्ट्रा सामना रॉयल स्ट्रायकर नागाव त्यांच्या विरुद्ध खाटेकर या दोन टीमच्या दरम्यान 3 ओव्हरची मॅच असेल. फुल टॉस मिस्टाईन. झेलची संधी. मिडॉनला फिल्डर जज करतोय आणि कॅच ड्रॉप. स्वतः संघनायक सोमनाथ होते त्या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमची बांधणी झालेली आहे. मात्र साधा सोपा सहज झेल कैलासचा सुटलेला आहे. एक धाव धावसंख्या 10. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर अगदी समोर होता. झेल बॅकअप साठी 4 फिल्डर आले होते मात्र तोपर्यंत थोडा उशीर झाला. एक सिंगल धाव कैलासला जीवदान. धावसंख्या 10.
25 चेंडू आता विजयासाठी 43 धाब्याची आवश्यकता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडी शांतता राखा. फुल लेंथ होता ऑफटॉपच्या बाहेर इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो फसतो. आणखीन एक डॉट बॉल. याचबरोबर पहिल्या षटकाची संख्या 10 धाब्यांना स्टार्ट मिळतो जय बजरंग मोगरला. 24 चेंडू आता 43 धाब्याची आवश्यकता. टॉस यानंतर कव्हर केला जाईल. सुनीलजी शेळके सरांच्या शुभ असते. रॉयल स्ट्रायकर नागाव त्यांच्या विरुद्ध खाटेकर जगदीश. 3 ओव्हरची मॅच एकाच एंडचा वापर केला जाईल ही सूचना आपण लक्षात घ्या. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 3 षटक टाकले जातील. हितेश कॅमेरा टर्न करा. चला दुसरं षटक समाप्त होण्याच्या आत राज तुमचा निर्णय यायला हवा. 3 ओव्हरची मॅच कॉमेंट्री बॉक्सचा एंडचाच वापर केला जाईल ही सूचना आपण लक्षात घ्या. बॉल फर्स्ट. रॉयल स्ट्रायकर नागाव आपल्याला बॅटिंगसाठी रेडी राहावं लागेल. 10 धावा दाफल कव्हर. पहिल्या षटकात जयंती षटक सध्या दुसरं मार्ग शोध आहे. गोलंदाजीसाठी बाळा दाखल होताना पाहायला मिळतात. चला स्पीडअप घ्यावं लागेल. थोडी घाई करा. दहा धावा दाखल कव्हर. षटक दुसरं बाळा गोलंदाजी करतात. चला वेळ जास्त घेत आहे खानेवर बी लक्ष सुद्धा. बरोबर 10:59 ला पहिला बॉल पडलाय. स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा मित्रांनो. अतिरिक्त वेळ झालेला आहे. आज उद्घाटन रचने असल्या कारणाने थोडं लेट शेड्यूल स्टार्ट झालं. मात्र उद्या ऑन टाइम बरोबर 6 वाजता सामना स्टार्ट होईल. लक्ष सुद्धा. साई समृद्धी मानवली त्याचबरोबर जनमान कोरावळे. बाळा डाऊन द लेग स्टिक. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. अतिरिक्त धावेच्या सोबतीनं सायाने सध्या धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. अकरा धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती दिशेवरती नियंत्रण होतं बाळाचं. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 11. 42 धाव्याची अजून आवश्यकता मॅच मध्ये. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 10.50 धावेची आवश्यक धावगती. समोर ड्राईव्ह केला. लॉगवॉलला फिल्डर थोडे वाईड शोधत बाकत केलं गेलं. 1 धाव त्या ठिकाणी सहजरित्या मिळताना दिसेल. सो या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 52. 52 धावा स्कोर बोर्डवर. पहिल्या डावात खानिवरेचे होत्या मात्र रनचेस करत असताना आतापर्यंत 12 बनल्या गेला. ओमकार आणि कैलास हे 2 बॅटर. 4 चेंडूत 8 बनवल्यात. कैलासनं 1 षटकार त्याच्या बॅटमधून. तर ओमकारला 3 चेंडूत 1ही धाव दाखल करून आतापर्यंत योगदानित करता आली नाही. बॅकफुटर आले. समोर ड्राईव्ह करतात थ्रू द कव्हर्स. 1 सिंगल धाव त्या ठिकाणी इझिली अवेलेबल होईल. थ्रो थोडा वाईड येतोय मात्र एकाच धावेवरती समाधानी राहावं लागतं. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 13. 13 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच रेडी राहा रॉयल स्ट्रायकर्स नागाव आणि त्याचबरोबर खाटेकर जगदीश. 13 धावा दाखल कव्हर. दुसरं षटक बाला गोलंदाजी करता. व्हाईट बॉल. अजून एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल. डाऊन द लेस्टिक बॉलची पिचिंग. आय थिंक डावखुरा हाताचा फलंदाज जेव्हा जेव्हा स्ट्रायकर एंडला येतो थोडासा गोलंदाज बालाचा रिदम लूज होतो. या बॉलला फुल टॉस. हवं तसं टायमिंग नाही. धाव हवी आहे. अंडरआर्म थ्रो आला मात्र ती धाव मिळताना दिसेल. बॅटचा स्पर्श होता. 1 सिंगल धाव. धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. पंधरा धावा सध्या स्कोर बोर्डवर. 53चा पाठलाग सुरू आहे. समोर ड्राईव्ह केल्या. गॅपमध्ये खेळतायत. वन शॉट. लॉंग ऑफला चेंडू वेगाने निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चौकारानं 19 धावा इनसाइड आउट लॉफ केलाय. फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा आयएसआय ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार. षटकारानं धावसंख्या फ्लाय होते 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावर. ओमकार आता बरसताना पाहायला मिळत आहेत. स्वीप केला बॉल काढला फाईन लेगच्या बाजूनं जातो डीप फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक देखणा चौकार. ओमकारच्या बॅटमधून 8 चेंडू इंडिव्हिज्युअल 19 धाब्याचं योगदान आपण बघत आहोत. दुसऱ्या षटकात बाळाच्या विरुद्ध आलेल्या 23 धावा त्याचबरोबर धावफलक सुस्थितीमध्ये आपण बघत आहोत. धावसंख्या 29 18 चेंडू 3 षटकात 24 धाब्याची आवश्यकता. 2 षटकात 29 बनल्या गेल्या ज्यामध्ये 7 चेंडू 15 ओमकार 5 चेंडू 9 कैलासच्या बॅटमधून. जयेश गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 29 18 चेंडू आवश्यकता अजूनही 24 धाव्याची स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी काय करा. न्यूली जर आपण सुपरस्टार लाईव्ह इव्हेंट या वाहिनीशी संलग्न झाले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑन करा. फुल टॉस बीमर आणि त्यावरती स्कोर लेगला प्रहार. नो +6 एकूण नो +4 एसीडीज एकूण येत आहेत या 4 धावा वाढ होतील. बाउंड्री रोड एसीडीज नो +4 एक्स्ट्रा 5 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे कैलाशला. धावफल करतो नजर टाकावी लागेल. स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 34 18 चेंडू आता 19 धाब्याची आवश्यकता. फ्रीड बॉल. समोर ड्राइव्ह केला मिडॉनला फिल्डर मिसफील्ड. धावचीची संधी थ्रो खराब आला. बॅकअप खराब आलं. त्याच काळाचं वेगवान एक रिस्की सिंगल कंप्लीट करण्यात आलेली आहे. सिंगल धाब्याच्या सोबतीनं सहाय्यानं सध्या धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 35 धाबा. बॉल जर कलेक्ट केला असता बॉल गॅदर केला असता जयेशनं तर मात्र धावची तोड माघारी यावं लागलं असतं. कैलासला मात्र तसं काही घडलं नाही. त्याचे विकेट सेफ. तो सुरक्षित एक धाव. जय बजरंग मोगरच्या खात्यात धावसंख्या 35. समोर फोर्स केल्या हवं तसं मिडलिंग नव्हतं. अक्षय बॅटिंगसाठी पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. मात्र फिल्डिंग मध्ये देखील चांगलं बॅकअप सध्या देतात. एक सिंगल धाव. धावसंख्या 36. 17 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. ऑन साइडला पॉवर बॅक फटका. व्हाट अ शॉट. हॉट शॉट ऑफ द नाईट. सिक्सर. षटकारानं धावसंख्या 42 कैलासच्या बॅटमधून दमदार फटका आपण पाहिला. पॉवर पॅक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जय बजरंग मोगरचं धावांचं यंत्र इज अ रन मशीन. शफल झाले आणि सफल फटका पाठवला आता लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा तडाखा. मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर.
नंतर धावसंख्या 48 अवघ्या 5 धाब्याची आता आवश्यकता विजयाकरता. मॅच बॉल रिटर्न झालेल्या प्रवीण विशेष सर मॅच बॉलला सामना कंटिन्यू करा. पाच धाब्याची आवश्यकता. फुल टॉस गॅप मध्ये खेळतायत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखी सार लेवल विथ हेल्प ऑफ बाउंड्री. धावांची बरोबरी आता झालेली मात्र कंपल्सरी चेस आणि या स्पर्धेचा एका धाब्याची आवश्यकता. मिस टाइम. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र ती एक धाव बनली. सामना संपला. 3 षटकात 53 धावा चेस केल्या भूषण भोईर आणि त्याची आर्मी. अर्थात जय बजरंग मोगर मनपूर्वक अभिनंदन. जय बजरंग मोगर टफ अँड हार्ड लगा आपण देऊयात सोमनाथ दलपे आणि त्याचं युनिट अपकमिंग टुर्नामेंटसाठी त्यांना देखील देऊयात शुभेच्छा. त्यानंतर आपण जाहीर करत आहोत नो डाऊट अबाउट दॅट वन ज्यांना बहरदार फलंदाजी केली. 11 चेंडूत